महापालिका निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरुवात झालेली असून सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक महापालिका निवडणुकीत 122 जागांसाठी 729 उमेदवार रिंगणात उभेत। आपला प्रभाग स्वच्छ आणि विकसित करावा अशा उमेदवारांना मत देण्याचं आवाहन नवयुवकांकडून करण्यात आलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। नाशिक महापालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे। नाशिकच्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये आपण जर बघितलं असेल तर मतदारांनी सकाळपासूनच रांग लावलेली आहे। खरं तर मतदारांमध्ये अतिशय उत्साह आहे। पहाटेपासून काही जॉगिंग ट्रॅकवरनं डायरेक्ट मतदान आलेले आहे। युवकही या ठिकाणी, महिला या ठिकाणी मोठ्या संख्येने मतदानासाठी आलेले आहे। खरं तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक पुढे चाललेली आहे आणि नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर मतदार या ठिकाणी मतदान करतील। आमच्या भावना याच आहे का आमचे जे होणारे भावी नगरसेवक आहे त्यांनी आमचे जे प्रश्न आहे, समस्या आहे त्या पूर्ण केल्या। आम्हाला त्या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे। मी असा संदेश देऊ इच्छिते की मतदान हे आपल्या सर्वांचा हक्क आहे आणि आपण सर्वजण एक भावी जे भावी नगरसेवक होणार आहेत त्यांना मतदान देणार आहेत आणि सर्वच लोकांनी योग्य व्यक्तीला निवडून देणार आहेत। तर जो पण भावी नगरसेवक होईल त्यांना हीच विनंती असेल की नुसतं फक्त मतदान त्यांना मिळालं हेच नाही, तर त्यांनी आमच्या समस्या देखील किंवा मुलांचे शाळेचे प्रश्न देखील त्यांनी ते सॉल्व्ह करावेत, हीच नम्र विनंती। उद्याच्या मतमोजणीला काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणारच आहे। मात्र नवयुवकांनी देखील लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपला मतदानाचा अधिकार बचवावा अशा ज्या प्रतिक्रिया आहे त्या खरं तर नवयुवकांकडनं, नव मतदारांकडनं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाल्या आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।